नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. आरोग्य विभाग भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. परीक्षा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. आणि आणखीन एक, तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवीन जाहिराती आणि 2024मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी हा जो खूप महत्त्वाचा विषय आहे, या महत्त्वाच्या विषयाची तुमची तयारी होणार आहे. सर्व पुरस्कार, सर्व लेटेस्ट अपडेट टेलिग्रामला अवेलेबल आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. 100% फायदा होईल तुम्हाला सर्व परीक्षांसाठी. आपल्या टेलिग्राम चॅनलचा लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट जाहिराती जाणून घेण्यासाठी देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची. तर पहा, या ठिकाणी तुम्ही एक महत्त्वाचं ट्विट पाहत आहात. PWDचे फायनल ज्या रिस्पॉन्स शीट आहेत त्या आलेल्या आहेत. दुसऱ्याच दिवशी मेरिट लिस्ट लावण्यात आली आहे. मग आरोग्य विभागाची अंतिम गुणवत्ता यादी येऊनही निवड यादीला उशीर का होत आहे? आरोग्य विभागाची निवड यादी आणि गुणवत्ता यादी लवकरात लवकर लावण्यात यावे, अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. तर खूप महत्त्वाची ही माहिती आहे. पहा, TCSच्या माध्यमातून आणि IBPSच्या माध्यमातून ज्या काही एक्झाम घेण्यात येत आहेत, आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या एक्झामचे रिझल्ट लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि आरोग्य विभाग भरतीची आत्तापर्यंतची या ठिकाणी प्रोसेस पाहता, ही जी अंतिम प्रोसेस आहे, अंतिम निवड यादी लावण्याची जी विद्यार्थ्यांची निवड करण्याची जी प्रोसेस आहे, ती देखील लवकरात लवकर पार पडणार आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत खूप फास्टरित्या ही प्रोसेस पार पडलेली आहे. अगदी जाहिरातीला शेवटच्या दिवशी अर्ज करण्यापासून परीक्षा होण्यापर्यंत तर या ठिकाणी गुणवत्ता यादी लावण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करण्यात आलेली आहे. जी फायनल निवड यादी असणार आहे ती लावण्यासाठी उशीर का होत आहे? तर खूप अशी ही किचकट अशी प्रोसेस असल्यामुळे या ठिकाणी यासाठी थोडा विलंब होत आहे. परंतु ही यादी जी असणार आहे, अंतिम निवड यादी, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, या विद्यार्थ्यांची निवड यादी लवकरच लागणार आहे. या ठिकाणी पाहू शकता, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या संदर्भात आपल्याला नक्कीच गुड न्यूज मिळणार आहे. ही यादी जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आरोग्य विभाग अंतिम निवड याद्या लागू शकतात, अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. आत्ता फक्त एक 2-4 दिवसाचा प्रश्न आहे, त्यामुळे इतक्या दिवस वेट केले आहे. आणखीन थोडे दिवस, लवकरच अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे. अंतिम निवड यादीसाठी सर्वांना खूप शुभेच्छा आहेत. या ठिकाणी पाहू शकता, यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये झाली आहे, त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसारच गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. तर ज्याप्रमाणे तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन नंतरचे जे मार्क आहेत, त्या मार्कांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये देखील होणार आहे. नॉर्मलायझेशन नंतरचे जे विद्यार्थ्यांचे मार्क आहेत, त्या मार्कच्या आधारावरच या ठिकाणी आरोग्य विभागाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यालयीन व कार्यालयनिहाय आणि पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड याद्या प्रसिद्ध करण्याची ही कार्यवाही करण्यात येणार आहे. तर खूप महत्त्वाची अशी ही माहिती आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाची जी अंतिम निवड यादी असणार आहे, त्यामध्ये कार्यालयनिहाय, पदनिहाय या गुणवत्ता याद्या असणार आहेत, निवड याद्या असणार आहेत. त्यामुळे थोडा हा संपूर्ण जो प्रोसेस आहे, ही प्रोसेस आहे ती किचकट स्वरूपाची आहे. त्याचमुळे हा विलंब जो आहे तो होत आहे. परंतु काळजी करू नका, लवकरच या याद्या जाहीर होतील.